सरोज संगीताशी बोलू लागते आणि म्हणते की नैनाचे बाबा आले का घरी. संगीता म्हणते की हो आलेत ते. सरोज म्हणते की ठीक आहे, मग आपण लग्नाच्या बोलणीचा कार्यक्रम आता आटपून घेऊयात, उद्याच करून टाकूयात बोलणी. तर उद्याच म्हटल्यावर आता संगीताला फार टेन्शन येतं. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत सोहमच्या रूममध्ये गाणं गुणगुणत येतो तेव्हा सोहम म्हणतो की दादा काय झालंय तुला, मगाशी तर तू खूप उदास होतास आणि आता गाणं गुणगुणतोयस. तितक्यात राहुल देखील तिथे येतो. राहुल आणि सोहम त्याला विचारत असतात की तुझं गाणं गुणगुणण्यामागचं कारण तरी काय आहे. अद्वैत सांगत असतो की जेव्हा लाईफमध्ये एक परफेक्ट लाईफ पार्टनर भेटते ना, तेव्हा गिटार आपोआप वाजायला लागते. सोहम विचारतो की अरे पण एक्झॅक्टली झालंय तरी काय. अद्वैत सांगतो की अरे मी खूप डिस्टर्ब होतो, त्यामुळे मी नैनाला कॉल केला होता. तिला माहीत पण नव्हतं की मला काय झालंय, तरीही तिने मला अगदी परफेक्ट सोल्युशन दिलं आणि त्याचाच तर हा रिझल्ट आहे. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स. त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. तर इकडे सरोज मात्र खूप रागात असते आणि ती नोकरांवर देखील तिचा राग काढत असते. रागिणी तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यातच रोहिणी तिथे येते आणि म्हणते की वहिनी, अगं माझ्याकडं ना तुझ्यासाठी एक स्पेशल न्यूज आहे. मी हाती घेतलेलं मिशन मी पूर्ण केलं आहे. आता तुम्हाला पार्टी द्यायची. सरोज म्हणते की जरा कळेल असं बोलशील का प्लीज. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं आपल्या होणाऱ्या सुनबाईंचं घर बघून आली आहे मी. सरोज म्हणते की काय, तू नैनाच्या घरी जाऊन आली. तर रजनी विचारते की मग कसं आहे घर. त्यावर रोहिणी सांगू लागते की घर तर खूप छान आहे, म्हणजे जरा जुन्या पद्धतीचं आहे परंतु मॉडर्न टच दिलाय आणि घरातली माणसंसुद्धा खूप चांगली आहेत. आपल्या अद्वैतला शोभेल असंच सासर मिळालंय. आता आपल्याला साजेसं एवढं छान घर मिळालंय तर आपण लग्नाची बोलणी करून टाकूयात. सरोज म्हणत असते की परंतु नैनाचे बाबा घरी नाही आहेत ना, आपण कशी करणार आहेत बोलणी. रोहिणी म्हणते की अगं वहिनी, उगाचच वेळ कशाला दौडायचा. असं म्हणून ती लगेचच संगीताला कॉल करते. सरोज संगीताशी बोलू लागते आणि म्हणते की नैनाचे बाबा आले का घरी. संगीता म्हणते की हो आलेत ते. सरोज म्हणते की ठीक आहे, मग आपण लग्नाच्या बोलणीचा कार्यक्रम आता आटपून घेऊयात, उद्याच करून टाकूयात बोलणी. तर उद्याच म्हटल्यावर आता संगीताला फार टेन्शन येतं. नैना विचार करत असते की मी काय करू, आईला सांगू का की माझं अद्वैतवर नाही तर राहुलवर प्रेम आहे. बाबा पण घरात नाही आहे, हीच वेळ आहे की मी आईला हे सगळं सांगायला पाहिजे. परंतु तितक्यातच संगीता तिथे येत आणि संगीता तिचा हात ओढून तिला खेचत चाललेली असते. तितक्यातच कला देखील तिथे आलेली असते. संगीता काजूला सांगते, काजू जा बरं, तुझ्या बाबांना घेऊन ये पटकन. तर कला संगीताला विचारत असते की आई काय झालंय, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतीयस. बाबा येतात आणि विचारतात की काय झालंय, काय टेन्शन आहे. संगीता म्हणते की अहो तुम्हाला काय सांगू, खूप मोठा घोळ होऊन बसलाय. संगीता सांगू लागते की अहो ते चांदेकर उद्याच यायचं म्हणताय आपल्या घरी. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. संगीता म्हणत असते आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे सगळं आपल्याला खूप पटपट आवरावं लागणार आहे. मी आता लगेचच सुकन्याताईकडे निघते. आणि मग नैनाचा हात धरून संगीता लगेचच सुकन्याताईकडे जाते. कला तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु बाबाच म्हणतात की कला थांब, अजिबात जाऊ नकोस, काही उपयोग नाही होणार त्याचा. तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना, एकदा डोक्यात खूळ घेतलं तर ती काहीही ऐकणार नाही. कला म्हणते की अहो बाबा पण पुढे काय होणार. बाबा म्हणतात की खोटं कधीही जास्त वेळ टिकत नाही. संगीता आता सुकन्याचं घर आपलं घर म्हणून दाखवायला निघाली आहे, पण त्या सुकन्याला काय वाटेल ह्याचं तिला काही पडलं नाही. इतकी वर्ष हिच्या नवऱ्याने हिच्यासाठी काहीच केलं नाही असंच वाटेल ना तिला. आणि आता आपली बहीण आपल्याकडे पदर पसरायला आली, शोभतं का संगीताला हे. कला म्हणत असते की हे बघा बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होईल. काजू म्हणत असते की हे बघ ताई, तू खूप चांगली आहेस, त्यामुळे तू चांगलाच विचार करतेस, परंतु दुनियादारी खूप वेगळी आहे. आणि बाबा जे म्हणताय ना ते 100% खरं आहे. ह्या दोघींना आता मावशीकडे जायची काहीच गरज नव्हती. कला म्हणते की मला तर एक टेन्शन येते की जर त्या आगाऊ चांदेकरला कळलं की ते आपलं घर नाही आहे तर काय होईल याची भीतीच वाटते. बाबा म्हणत असतात की थांब, मी एक काम करतो, मी संगीला घेऊनच येतो. कला म्हणते की जाऊ द्यात बाबा, आई जे करणार आहे ते शेवटी करणारच आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर इकडे नैना आणि संगीता दोघंही आता सुकन्याच्या घरी पोहोचलेल्या असतात. नैना त्यावेळी सुद्धा संगीताला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं आई, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. संगीता म्हणत असते की तुझं राहू दे, मलाही तुझ्यासोबत बोलायचंय. तेवढ्यातच दोघी आतमध्ये जातात. सुकन्या त्यांना घरामध्ये घेते.
इकडे अद्वैत सोहम आणि राहुल या दोघांना सांगत असतो की आबा काय म्हणत होते. आबा म्हणत होते की परफेक्ट लाईफ पार्टनर तीच असते जिला काहीही न सांगता ती आपल्या मनातलं अगदी बरोबर ओळखते. आणि मिस नैना अगदी तशाच आहे. अद्वैत नैनाबद्दल खूप काही सांगू लागतो. त्यामुळे राहुल मनामध्ये विचार करत असतो की नैनाने तुला काय सांगितलं हे तर मला माहीत नाही, परंतु तुझी परफेक्ट लाईफ पार्टनर माझ्याकडे कशी हिरावून घ्यायची ना हे मला बरोबर माहिती आहे. इकडे सुकन्या नैनाला म्हणत असते की काय नैना, अगं मावशी याच गावामध्ये राहते, येत जा कधी कधी. संगीताला ती विचारत असते की काय काम काढलंस, एवढ्या अर्जंट आलीस. संगीता म्हणत असते की अगं ताई काय सांगू, कामच तसं आहे. खरं तर मी खूप अडचणीत आहे गं. म्हणजे आता बघ नैनीचं लगीन ठरलंय. हे ऐकल्यावर सुकन्याला खूप आनंद होतो. संगीता म्हणत असते की अगं त्यासाठी तर मला तुझी मदत हवी आहे. सुकन्या म्हणते की अगं तुला काय मदत हवी ना ते माग, मी तर काय म्हणते की मी तुझ्या घरीच येऊन राहते, म्हणजे आपण आपल्या नैनीचं दणक्यात लग्न लावून देऊयात. संगीता म्हणते की अगं नाही नको, अगं खरं तर मला वेगळी मदत हवी आहे आणि शेवटी मावशी म्हणजे पण आईच असते ना गं. खरं तर आपल्या नैनीने खूप नशीब काढलंय गं, म्हणजे तो अद्वैत चांदेकर आहे ना, चांदेकरांचा थोरला मुलगा, त्याच्यासोबत आपली सोयरीक जुळते. सुकन्या म्हणते की अरे बापरे, ते चांदेकर ज्वेलर्स, खरंच नशीब काढलं हां आपल्या नैनाने. सुकन्या म्हणत असते की अगं पण एवढ्या आनंदाची बातमी तू अशी सांगतेयस मला, भाऊजींना घेऊन यायचं ना. संगीता शांत होते तेव्हा सुकन्या म्हणते की काय ग तायडे, काही टेन्शन आहे का. संगीता सांगू लागते की हो ग, ते चांदेकर ना उद्या घर बघायला येत आहे. चांदेकरांचं सगळं घर येतंय ग घरी. तर सुकन्या म्हणते की ठीक आहे ना, येऊ देत, मग मी पण येते तुझ्या मदतीला. संगीता म्हणते की नाही नाही तू नको येऊ, त्यापेक्षा आम्हीच तुझ्या घरी येऊ का, ते पण एका दिवसासाठीच. तर इकडे कला विचार करत असते की काय झालं असेल मावशीकडे, आणि जर मावशी नाही म्हणाली तर, आणि काहीही झालं तरी आईला त्रास व्हायला नको. संगीता इकडं सुकन्याला सांगत असते की अगं ताई तूच विचार कर ना, अगं ते एवढे मोठे चांदेकर आहेत, त्यांना आमचं एवढं छोटंसं घर माझं घर म्हणून दाखवायचं ते बरं वाटत नाही, त्यापेक्षा तुझं घर आमचं घर म्हणून दाखवलं तर बरं होईल ना. सुकन्या म्हणते की अगं पण हे असं कसं काय शक्य आहे, म्हणजे तू एक वेळ हे सांग त्यांना की आपण लग्नाची बोलणी मावशीच्या घरी करूयात म्हणून, पण हे घर तुझं आहे असं कसं काय सांगतेस. संगीता म्हणते की नाही ग, आता त्यांना आमचं घर बघायचं आहे आणि आता त्यांना हेच आमचं घर आहे असंच सांगावं लागेल. तर सुकन्या तिला म्हणत असते की अगं पण या घरातल्या वस्तू, या घरातले फोटोज, दारावरची पाटी आणि शेजार पाजारचे लोक, सगळं काही जुनं आहे अगं इथलं, आणि हे घर तुझं आहे असं सांगून पुढे कसं काय निभावणार तू. आणि ते चांदेकर जर इथे आले तर त्यांना काही कोणी ओळखणार नाही का. मुळात म्हणजे हे सगळं तू का करतीयस. तर इकडे नैनाही विचार करू लागते की मम्मा अगं मावशी बरोबर बोलतीये, जर चांदेकरांना काही समजलं ना तर अद्वैत सोड, राहुलसुद्धा माझ्या हातातून जाईल. तर इकडे कला विचार करत असते की तो अद्वैत चांदेकर चांगला मुलगा असेल का, म्हणजे ठीक आहे माझ्यासोबत तर त्याचं पटत नाही, परंतु ताईसोबत त्याचं पटतंय, कदाचित ताईसोबत त्याचं नवीन नातंसुद्धा निर्माण होईल. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आबा देवी यायला सांगत असतात की आज माझ्या नातवाची कार्यगाठ काढली आहे आणि त्या कार्याला सुद्धा तुझा आशीर्वाद असू देत देवी, माझ्या अद्वैतचं लग्न चांगलं पार पडू देत. आता सर्व चांदेकर हे सुकन्या मावशीच्या घरी आलेले असतात, परंतु घरातले मात्र सर्वजण घाबरलेले असतात. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.